लास्ट मंथमध्ये आपण एक ऍड सेटअप केली होती एका रिअल इस्टेट फर्मसाठी जे नवी मुंबई 3.0 मध्ये त्यांचे प्लॉट सेल करतात. सो त्या प्लॉट सेलिंगसाठी आपण एक ऍड सेटअप केली होती आणि आता त्यांच्या ऍडला 1 महिना पूर्ण होत आहे आणि आज मी तुम्हाला त्यांचे रिझल्ट दाखवणार आहे की त्यांचे रिझल्ट कसे आहेत. सो आता मी मेटा ऍड डॅशबोर्ड ओपन केला आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता लास्ट 30 डेज मी सिलेक्ट केले आणि लास्ट 30 डेज मध्ये जर बघितलं तर आपण 1,21,000 टोटल ऍड स्पेंड केला आहे आणि 1,21,000 ऍड स्पेंड केल्यावर आपल्याला 519 लीड्स मिळाले आहेत. म्हणजे एका महिन्यात आपण टोटल 519 लीड जनरेट केले आहेत आणि रिअल इस्टेटमध्ये जर 10% कन्व्हर्जन रेशो जरी पकडला जो खूप नॉर्मल आहे तरी आपण 519चे 10% बघितले तर 50 ते 51 पोटेन्शियल कस्टमर्स आपल्याला यातून मिळाले आहेत आणि ह्यांचे जर प्लॉटची किंमत तुम्ही बघितली तर 4 लाखापासून ते 9 लाखापर्यंत यांचे प्लॉट्स आहेत. सो आपण मिनिमम इन्व्हेस्टमेंट जरी पकडली म्हणजे 4 लाख ची इन्व्हेस्टमेंट जरी केली असेल तरी 50 × 4 लाख जरी केले तरी ऑलमोस्ट 2 CRचा बिझनेस आपण इथे क्रिएट केला आहे फक्त एका मंथमध्ये. आणि हे रिझल्ट्स काय आपल्याला ऑटोमॅटिकली मिळाले नाहीत. या रिझल्टसाठी आपण प्रॉपर स्ट्रॅटेजी बनवली होती. त्यानुसार इथं तुम्ही बघू शकता की इथे वेगवेगळ्या टाईपचे अँगल्सने आपण ॲड क्रिएटिव्ह तयार करून घेतले होते 10 ते 12. याच प्रकारे वेगवेगळ्या अँगल्सने आपण व्हिडिओही रेडी केली होती. त्यांना टेस्टिंग केलं होतं. ॲड क्रिएटिव्ह टेस्टिंग केल्यानंतर आपल्याला विनिंग ॲड्स मिळाले. त्यानंतर आपण ऑडियन्स रिसर्च, ऑडियन्स टार्गेटिंग, रिटार्गेटिंग, डेली ऑप्टिमायझेशन अशा वेगवेगळ्या गोष्टी केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे रिझल्ट्स मिळाले आहेत. त्यामुळे फक्त ॲड लाईव्ह करून तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. जर तुम्हाला ॲक्च्युअल रिझल्ट हवे असतील तर तुम्हाला एक फनल क्रिएट करावं लागेल, प्रॉपर स्ट्रॅटेजी बनवावी लागेल, विनिंग क्रिएटिव्ह तयार करावं लागतील, टेस्टिंग करावी लागेल, टार्गेटिंग करावं लागेल. तेव्हा कुठे जाऊन तुम्हाला असे रिझल्ट्स मिळतील. सो अशा टाईपचे रिझल्ट जर तुम्हालाही तुमच्या कॅम्पेनसाठी हवे असतील किंवा तुम्हालाही तुमच्या बिझनेससाठी मेटा ॲड सेटअप करायचे असेल किंवा मेटा ॲड सेटअप कशा प्रकारे केले जाते यासाठी गायडन्स हवा असेल तुम्हाला फॉलो करून कमेंट करा. ॲड्स सर्व डिटेल्स डायरेक्टली तुम्हाला DM मध्ये मिळतील.